मागचं हे काढायचं आणि ते लावायचं का? तुला दिसतंय, मला ते पण नाही दिसत. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे शुक्रवार आणि आज आमचा प्लॅनिंग चालू आहे की घरी जायचंय. माझे पप्पा आजारी, त्यांना पण भेटायचंय आणि शनिवार रविवारची सुट्टी पण आहे, असं 2 दिवस मग जाऊयात म्हटलं. आता तसं तर लग्नावून येऊन आम्हाला 15 दिवस झालेले आहेत, पण म्हटलं चला परत एकदा जाऊन येऊया. मागच्या वेळेस वाटलं होतं आम्हाला की टिकली पडली. आम्ही लग्नाच्या वेळेस आलो तेव्हा असं वाटलं होतं की आम्ही काही लवकर जाणार नाही घरी, 1 महिनाभर संक्रांतीच्या वेळेस जाऊयात, पण तसं नाही झालं. आता पप्पा आजारी येतं, म्हटलं चला भेटून येऊयात. 4th सॅटर्डे संडे, तर तिघं पण जाणार आहे. भैया पण काल आला आहे रात्री, तर तो पण येणार आहे आज, कारण की पप्पाला खूप जास्त विकनेस आहे आणि त्यांच्याकडनं काही काम होत नाही आहे, सो तो पण 2 दिवस येतोय. तर शौ काय झालं? टिकली जाऊ दे पडून, आहे ना डोक्याला, हे बघ आहे डोक्याला. जेव्हा घरून आलो होतो तेव्हा माझ्या सासूबाई काही घरी नव्हत्या, त्यामुळं म्हटलं चला परत त्यांना एकदा भेटणं होईल. त्या नवरीसोबत गेलेल्या होत्या आणि आम्ही आलो होतो इकडं रिटर्न नाशिकला. तर तसं तर आम्ही ठरवलं होतं की संक्रांतीच्या टायमिंगला घरी जाऊयात म्हणून. आता काही लगेच पॉसिबल होणार नव्हतं, कारण की घरून येऊन हार्डली आम्हाला 15 दिवस झाले होते. तर 15 दिवस पण नाही झाले, आता उद्या 15 दिवस होतील. तर म्हटलं होतं की जाऊयात अजून 1 महिनाभरानं जाऊ असं, पण अचानक जायचं ठरलंय. तर त्याचंच आवरून घ्यायचंय. आता सकाळपासून बाकीचे जे कामं होते आपल्या घरातली ती सगळी कामं आवरली आहे. त्यापेक्षा एक्स्ट्राचं इस्त्री वगैरे करणं होतं, बेडशीट धुवून टाकणं होतं, ते काम पण झालेत. आणि शौला आता उत्तप्पा वगैरे करून खाऊ घातलाय. तिचं पण म्हटलं ती झोपल थोड्या वेळाने आणि मी बॅग पॅक करल, पण त्या मॅडम काही झोपायचं नावच घेत नाही आणि मला बॅग पॅक करायची आहे. मी जर तिच्या समोर काढलं तर मग ती पूर्ण कपडे मिक्स करून देईल आणि सगळं सामान पण मिक्स करेल, तर तिची वाट बघते मी झोपायची. आता ते मला म्हटले होते की झोपायची ना, झोप आता. ते मला म्हटले होते की 4 वाजता मला कॉल कर, मी 5 वाजेपर्यंत येईल की नाही, म्हणजे तुला सांगाल मी कन्फर्म जायचंय का आज, का आज रात्री जायचं की उद्या पहाटे जायचं. तर आता 3:30 वाजले, तर त्यांना पण कॉल करायचा आहे मला, पण त्याआधी माझी बॅग पॅक झाली पाहिजे होती, पण ती काही झाली नाही. आज जरी नाही जाणं झालं तर उद्या सकाळी जायचं आहे, त्यामुळं मग. आणि जर टिकलीचं एवढं जास्त गाणं चालू आहे ना, नुसतं टिकल्या पाहिजेत. मी चुकी केली त्या टिकल्याची डबी आणून जे गंध लावत होते ना, तीच गोष्ट बरी होती. एक तर टिकली ती माझ्या डोक्याला लावायची, एक तिला द्यायची आणि ती पण हरून जाते. कुठं टाकली तू? तिकडं बाहेर पडली बघ बरं, बाहेर पडली. तर आज जायचं असो किंवा उद्या जायचं असो, बॅग तर पॅक करावीच लागणार आहे. आणि एकदा भरून ठेवली म्हणजे डोक्याला टेन्शन राहत नाही. शौचे कपडे वगैरे मागच्या वेळेस तर लय हाल झाले होते माझे, जेणेकरून मी माझे सगळे कपडे माझ्या माहेरी राहिले होते शौचे. आणि त्यानंतर मग शौला की ड्रेस वगैरे नव्हते घालायला, 2-3 एकच ड्रेस होता, त्यावरच ती राहिली होती 2 दिवस. काय टिकली तिकडे असेल, दिदूचे ड्रेस घातले होते तिला, तर म्हटलं चला आता तिचे ड्रेस पण भरून घेऊयात. आता बघूयात पापाकडे पहिले जाणार आहे की डायरेक्ट सासरी जाणार आहे, काय होतं तुमच्यासोबत शेअर करते. आधी आपण इला झोपी लावू, नंतर बॅग भरू आणि त्यानंतर मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करते. स्टे ट्यून. इकडे असं नाही असं घरी जाण्याच्या अगोदर झाडांना भरपूर पाणी घालून घेते, म्हणजे घरी 2 दिवस गेल्यानंतर झाडं सुकणार नाही. तसे पण झाडं बऱ्यापैकी खराब झालेले आहेत, तरी पण एकदा पाणी घालते. आणि आल्यानंतर मला थोडेसे झाडं पण चेंज करायचे नवीन वर्षासाठी. हळूच घाला, अरे खाली वाकून घालाय जास्त बाळा, सगळी माती निघून जाते. तू आणि तुझ्या पप्पानी सगळ्या कुंड्यातली माती काढली बर का. कुंड्यात दे इकडे, चल मी घालते. मग घाल, हळूहळू घालशील ना. आम्ही गावी गेलो होतो तेव्हा त्यांनी कुंड्यांमधले झाडं ह्या 2 पांढऱ्या कुंड्यांमध्ये झालं होतं इथल्या. हे बाबा रे, सगळी माती बाहेर काढून राहिली. हे बघ, इथे इतकी भयानक धूळ येते ना की झाडांच्या पानावर धूळच धूळ दिसती. शौ झोपलेली होती तोपर्यंत मी माझी बॅग वगैरे सगळ्या पॅक केल्या. आणि आता आहे ना 2-3 उत्तप्प्याचं पीठ होतं, म्हटलं चला उत्तप्पे पण बनवून घेऊयात. शौ एखादं खाईल आणि त्यानंतर मग एखादे 2 उरले तर ते खातील. आता ते दोघं पण ऑफिसमधून निघलेत, आता लवकरच आम्हाला निघायचंय. बॅग वगैरे पॅक झाल्यात, मस्त गरमागरम उत्तप्पे पण चालू आहे तिकडं गॅसवरती. आणि त्यानंतर लाईट मिळतं, त्यानंतर कपड्याची जाळी आतमध्ये घ्यायची आहे.
त्या बॅग वगैरे इथं काही ठेवल्या आहेत, काही आतमध्ये आहेत. शवला पण गोड गोड रेडी केलंय, पण त्यावरती स्वेटर घातलंय. शव जायचं का मग आता? चलो. ए शव एकदा चलो कर ना, चलो कर ना एकदा. कसे करते? ती प्लेट आहे फुटाण्याची, खराब झाली ते फुटाणे, आता टाकून देते. काय म्हटली? फुटाण्याशी झाला ना, टाकून देऊ का मग काय बोलली तुम्हाला? हा काय फुटाणा? भुले पळपळ आला ना. हा काम बाकी आहे, मग थांबतो का? नवी कोणती म्हणजे? आत्ता वाजले जवळजवळ 6 आणि आत्ताशी आम्ही निघालोय. सगळीकडे लाईट लागले म्हणजे आम्हाला बराच उशीर होणार आहे घरी जायला. बघूयात आता किती वेळ लागतोय. एवढ्या रस्त्यामध्येच आपल्याला लई टाइम लागून जायला. त्यानंतर नंबरच नाही कशाला डंपरला पुढून असं मागून नसला तरी. थंडी वाजली. श्रावा बिस्किट, श्रावचं बिस्किट आहे का? कोण दिलं भैयानी? नाही जायची मामा, इथेच बसायची. शांत घरून निघायला 6 वाजले होते आणि आम्ही जेवायला डायरेक्ट घरी जाणार आहे. तर शवची भरपूर झोप झाली, त्याच्यामुळे शवला काय आता गाडीमध्ये झोप येत नाहीये. तर ती छान डान्स करते. आता आमच्या ना गाडीमध्ये पूर्ण देवाचे गाणे नाही तर मग बॉलिवूडचे गाणे चालू असतात, पूर्ण जाता येतात. तर शवचा डान्स तर फिक्स असतो आणि त्याच्यासोबत तिच्या मामाचा डान्स पण फिक्स असतो. पण मामाचं आज बँकेमधलं थोडंसं काम बाकी होतं, त्यामुळे त्याचा मूड थोडासा ऑफ होता. आम्ही लवकर निघलो त्यामुळे त्याला पण बँकेतून लगेच यावं लागलं. तर दोघांचा छान असा डान्स एन्जॉय करत करत आम्ही मात्र घरी चाललोय. कुठे बाय बरं? पप्पा कुठे? खवा नाही गेले आपल्याला. होय श्रावा, तुझं काय म्हणणं आहे? चांदू मामा तोडली? कोणी तोडली? पिलूने तोडली. आमचा चांदू मामा पिलूने तोडलाय. तिने आजपर्यंत फक्त पौर्णिमेचा चंद्र पाहिलाय, आज पहिल्यांदा असा अर्धा चंद्र बघते. ती म्हणते चांदू तोडलीये. चांदू नाही तोडलीये. नाही आपली इथं आहे ना 10च्या पुढे एवढी भीती वाटते ना, इतका डेंजर रस्ता दिसतो का? रस्ता एकदम मोकळा मोकळा रस्ता दिसतो. ती म्हणती रात्री लय मोकळा रस्ता दिसतो. आणि ती पिल्ली काय म्हणते माहिती का? चांदू कोणी तोडली? घरी गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर मात्र इथं श्रावचं खेळायचं काम चालू होतं. तुम्हाला काही काम नाही? अहो 12 वाजले. श्रावा काय 12 वाजले, झोपून देते का? तुम्हाला तर मागच्या वेळेस व्हिडिओ टाकला नव्हता का तो? साडीची देवी बनून अख्ख्या तोंडाला घातलं. आता पावडरचं चालू आहे. ए बाई बास ना, ते स्वेटर खालच धुतलंय मी इकडे येण्यासाठी. दाखव फोटो दाखव तिला. तिला दिसणार नाही ना उलटा हे केल्यावरती. फोटो काढून अगं राणी झोपती का आता? असं दाखव ना. फोटो पण नाही निघाला. रात्री झोपायला 1 वाजला होता आणि त्यानंतर सकाळी लवकर उठलो. आज आवरलं पटकन. आज पप्पांना भेटायला जायचंय तर सासूबाई पण येत आहेत. पैसे
ते कशाला आहे माहिती का? तुला पैंजण करायला. तुला छुमछुम करणार आहे अक्का. छुमछुम करायची ना? ठीक आहे. मग आपलं तिथे ठेव. तिथे ठेवून दे. गाडीमध्ये ठेवून दे. ते ठेवून लवकर छुमछुम करायची ना? अक्का कडून करून घ्या तुला छुमछुम. तू कुठे चालली आता? बाबाला भेटायला चालली? ठीक आहे. पुढून कोण आलं बघ बरं. तात्या. ते तात्या येऊ राहिलेत. तू गाडी चालवते पप्पा सोबत? इकडे बघ. इकडे बघ. काय माझे पप्पा आणि काका दोघं पण आजारी पडले, तर पप्पांना भेटायला जाण्याआधी आम्ही काकांना भेटायला आलो होतो. इथं आलो, भेटलो वगैरे, पण त्यानंतर आमच्या गाडीची पूर्ण हवा गेली होती. मे बी टायर पंक्चर आहे. तर इथं तेच चालू आहे की गाडी घेऊन जायची की स्टेपनी लावायची, त्याला तेच डिस्कशन चालू आहे इथं. ते मात्र आता स्टेपनी लावणार आहे. तोपर्यंत म्हटलं चला आपण पेरूच्या झाडाला पेरू आहेत का ते बघूया. तुला दिसतंय? मला तरी पण नाही दिसत. थांब, या इथं धर. हिला धर, मी काढते. शावला पेरू खायच्या. कधी आली लावलं होते झाड? हे काय जाळी करायच्या आधी लावलेली. चल. पायात पण काही नाही. बापाची हे काढायचं आणि ते लावायचं का? दुसरं चालू तोडायचं. ते किती वेळ चालत? काय तोडली का यांनी? ते दे ना, ते बघू राहिले मामा. दे ना तिकडे. तुलून टाकली. मी टाकली तुलून. विशाल बसव. मी तुलून टाकली आता. आणि दाबून धर दादा तू. दाबून धर. टाकली. ती एक नट आधीच पाहिलं असतं तर गप्पाची मी फिलच बाहेर बसवली असती ना आपण, नाही का काका? तुल तिकडे टाकली. होय. मी तुलून टाकली ना. चल चल इकडे. आपण कुठं चाललो? आजी बाबा का जायचं? तुला यायचंय? आजीच्या घरी जायचं का? हा हा का नाही? आपण आम्ही स्टेपनी लावून गाडी आणली होती आणि जवळच 4-5 किलोमीटरवर दुकान. तर म्हटलं चला आता इथं पंक्चर काढूया आणि त्यानंतर पुढे जाऊयात. गाडी पंक्चर झाल्यामुळं आम्हाला पप्पांच्या घरी यायला भरपूर उशीर झाला होता. जवळजवळ 5 वाजले होते. इथं आलो, फक्त अर्धा तास थांबले हे दोघं जण. हे लगेच रिटर्न जाणार होते, माझी सासूबाई आणि माझे मिस्टर. मी मात्र एक दिवस मुक्कामी थांबणार आहे. मम्मीचा पण हात दुखतोय. आता बघणार आहे, मम्मीला जर बरं वाटलं तर आहे, नाही वाटलं तर मग मी पण 8 दिवस इथं थांबून घेणार. बघूया आता उद्या काय होतंय. बाय. तू एक काम कर, तू आता आहे ना दीदी आई नाही आजी. काय झालं? बाय. ही सगळ्या पोरांना नुसतं रुबाबच करते. दे मला, जाऊ दे दीदी. खाऊ खायला दे ना. दीदीला मी काय दात पडते. मी माहेरी आले की श्रावला खेळायला मात्र भरपूर जण भेटतात. आता इथं जेवढे आहेत तिचे सगळे मामा आणि मावशा आहेत. ती आली की तेव्हाच मग हे सगळे जण येतात, नाही तर मग कोणी येत नसतं इकडं माझ्या मम्मी पप्पाच्या घरी. तर इथं आल्यानंतर भरपूर गोंगाट चालू होता आणि श्रावचं मात्र त्यांच्यासोबत खेळणं चालू होतं. त्यांच्याकडनं चॉकलेट घेणं देणं, मस्त मज्जा चालू आहे तिची. मावशे एवढ्यांचे लग्न का झुपिले आपण. ताई म्हणती एक दिवस आहे ना पिलील ती राहू दे, तिचे बाबा बरे होते. मग तुला नाच. ते म्हणत होते, आम्हाला बोलत होते तुम्ही राहू घेऊन यायचं, तुम्ही काय आले पुढं. ते कधी काय ना तिची आई आजी. काय करते का श्रावा? नारळ फोडती. कोणासाठी? बाबासाठी. बाबांना तू नारळाचं पाणी पिणार आहे का? मामा म्हणा दुसरं पण फोडून ठेव उद्याच्याला. म्हण ना. खायची आहे माग सर.
माग सरक लागन. अजून नारळ आणते का? स्टाईल तर बघ भैया. जय बाबा बाबा म्हणाव काढा. जय अजून एक नारळ आपण आणखी एक फोडू. ते बघ तिथं तिथं आहे तिथं बघ. जा बघ. दिसला का? दिसलं. आता जवळजवळ 3रा दिवस आहे. रात्री मुक्कामी होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र या दोघांचा नारळ फोडायचा कार्यक्रम चालू आहे तिथं. आपल्याला माहिती आहे नारळ फोडायला काहीच नसतं रे. काहीतरी घे रे. मम्मी हे का एक्स्ट्रा खुरपा आहे का ग? आम्हाला आहे ना नारळ फोडायलाच नाही तिथं काही. मग आम्हाला एक द्या ना भैया. तू काही तर तोडू नको. प्रत्येक वेळेस तू काही ना काही काम करायला सांगितलं. एक काम वाढून ठेवतो. मागे सुरक्षा हवा अजून थोडीशी. अरे बापरे इतकं लांब. काल यांनी स्टेपनी बदलली होती. तर स्टेपनी बदलता त्यांच्याकडून एक नट तुटला होता. तर तो नट चेंज करायला आता ते राऊरीमध्ये थांबले होते. ते माझ्या सासरकडून सगळं आवरून आलेले आहेत. जे काही सामान वगैरे घ्यायचं आहे ते घेऊन आम्हाला घ्यायला येणार आहेत. आता त्यांच्यासाठीच आम्ही किती वेळचं आवरून बसलो आहे. आम्हाला वाटलं ते लवकर येतील पण त्यांच्या गाडीचं काम चालू होतं. त्यांना जवळजवळ 1 तास तिथंच गेला. आम्ही बऱ्याच वेळची इथं सगळेजण वाट बघत बसलो आहे. आता कधी येत आहेत काय माहिती. अजून पण म्हटलं की अर्धा तास लागेल. तोपर्यंत मम्मी श्रावला घेऊन मात्र इथं बाहेर बसली. काय काय श्रावा बोल बरं. बोल ना तू बोल तर. वेटू नाशिक. वेटू हा वेटू नाशिक. छान. अजून काय बोलते तू? राधा मावशी. राधा मावशी. अजून कोण? श्रावणी. बाचकर. ठीक आहे. चांदू तोडला. कोण तोडला चांदू? पिल्लूने थोडीच तोडलाय. ते आपोआप तुटला. आता अजून पण दिसतो का ग? अगं त्या दिवशी रात्री दिसत होता. त्याच्यावरून ती म्हणत होती का चांदू मामा तोडला. तिने आतापर्यंत तो पौर्णिमेचा चंद्र पाहिलेला आहे. चल जर नको आणू का काही घेतच नाही. बाय. केस सोड ग. केस सोड. वरे ठीक. फाटून गेलं. राम म्हण राम. जाते का दीपा? बाय बाय. जायचं. चल 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 जायचं जायचं. रडू नको रडू नको. जायचं. खाद्याला धरकेस नको धरू. चलो म्हण ना. चलो चलो. नाही बटन ना. सूर्यास्त खूप छान होत होता. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवत किती छान दिसतोय सूर्य. काचेमधून तर एवढा छान दिसत नाहीये पण बाहेरून खरंच खूप सुंदर दिसत होता. अरे आज रविवार कंटिन्यू असतेच. सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहे. तर रस्ता खराब आहे म्हणून ह्यावेळेस आम्ही संगमनेर मार्गी गेलो होतो. त्यानंतर संगमनेरमध्ये दूध घेतलं आणि पुढं मग सिन्नरमध्ये गेल्यावरती जेवणासाठी थांबलो होतो. मम्मीने घरून पोळ्या करून दिलेल्या होत्या. फक्त भाज्या घेतल्या 2 आणि छान जेवण करून आजच्या दिवसाचा शेवट केला. चलो बाय.